नमस्कार. आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. सर्व लाडक्या बहिणी, सर्व माझ्या मैत्रिणी, सर्व माझ्या सख्या बहिणी, सर्व माझ्या महिला, लाडकी बहिणी योजनेच्या सर्व लाभार्थी महिला, संपूर्ण माझी ऑडियन्स, संपूर्ण माझी यूट्यूब फॅमिली आणि संपूर्ण माझे जे कोणी माझे संपूर्ण यूट्यूब परिवार आहे, जे माझे सर्व व्हिडिओ बघत आहेत, ते सगळ्यांना खूप खूप मनापासून आणि प्रेमापासून तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. तुमचे सगळे जे काही प्रश्न आहेत ना, ई-KYC बद्दल आणि इतर योजनांबद्दल पण, आणि तुमच्या ज्या काही समस्या आहेत, ज्या अडचणी आहेत, त्यावर आपण हा व्हिडिओ बघूयात. आणि लाडक्या बहिणी, हा संपूर्ण व्हिडिओ बघून झाल्यावर तरीसुद्धा जर माझ्या सर्व बहिणींना काही समस्या असेल, समजलं नाही, अडचण असेल, काही प्रश्न असेल, तर तुम्ही कमेंट करायला विसरू नका माझ्या ताई. तर लाडक्या बहिणी बघा, आता ज्या बहिणींना पती आणि वडील दोन्ही नाहीत, तुमच्यासाठी. निराधार, विधवा, परित्यक्त्या तुमच्यासाठी. एकल महिला ज्यांना कोणीच नाही, तुमच्यासाठी. काय ई-KYC सर्व समस्यांवर पर्याय, उपाय आणि आपण उत्तरे या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर सर्व लाडक्या बहिणींसाठी आता आपण अत्यंत महत्त्वाचे अपडेट या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर लाडक्या बहिणी, आणि तुम्हाला इतर योजनांबद्दल पण जरी काही प्रश्न असले ना, तरी पण मला कमेंट करा ताई, कारण की तुमच्या प्रत्येक समस्येवर आणि कमेंट्सवर मी दररोज तुम्हाला उत्तरे देत असते आणि उपाय सांगत असते. लाडक्या बहिणी, मी तुम्हाला जे पण काही आज उपाय सांगणार आहे, उत्तरे देणार आहेत आणि उपाय सांगणार आहे, हे सर्व अधिकृत आहेत ना. म्हणजे मी आधी ते सर्व शोधत असते. कुठून? महाई सेवा केंद्र, अंगणवाडी कार्यालय किंवा आपलं महिला व बालविकास प्रकल्प अधिकारी, सर्वांनी जे मला अपडेट दिले आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे ताई. बघा, या ताईची कमेंट काय आहे? स्मिता कांबळे ताई आहे. अहो ताई, मी ई-KYC करायला जाते तर OTP येतच नाही, मग काय करू सांगा. तर ताई, तुम्हाला OTP काय येत नाही? तुम्ही जेव्हा ई-KYC करतात तेव्हा नेटवर्कमध्ये प्रॉब्लेम असेल किंवा नेटवर्कचा इश्यू असेल किंवा म्हणजे त्या साईटवर, म्हणजे आपली जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटवर खूप ट्रॅफिक असेल, तर तुम्ही ई-KYC मध्यरात्री करा. 2 ते 4च्या दरम्यान करा, कारण की मी सुद्धा मध्यरात्री 4 वाजता उठून ई-KYC केलेली आहे. तेव्हा सिग्नल पटापट मिळतो, नेटवर्कमध्ये काही इश्यू नसतो आणि ट्रॅफिक पण नसते. कशावर? वेबसाईटवर. तर तुम्ही मध्यरात्री करून बघा, म्हणजे तुम्हाला OTP पण येईल आणि तुमची ई-KYC लवकर होईल. ओके ताई, तुम्हाला तुमचं उत्तर मिळालेलं आहे. अनिता अदागळे, मी हाफ KYC केली आहे, पतीचे मृत प्रमाणपत्र द्यायचं आहे, अंगणवाडी नाही. तर ताई, तुम्ही कुठून बोलत आहात ते मला सांगा. तुम्ही कुठून, म्हणजे तुम्ही कोणत्या सिटीत राहतात, कोणत्या गावाला राहतात, म्हणजे तिथली अंगणवाडीची चौकशी मी करेल आणि तुम्हाला तिथला पत्ता आणि फोन नंबर देण्याचा प्रयत्न करेल. ओके ताई, तुम्ही अंगणवाडी नाही म्हणतायत ना, म्हणून मी तुम्हाला सांगत आहे. तुम्ही खेडेगावात राहतात का? तुमच्या घराजवळ किंवा तुमच्या तालुक्यावर कोणती अंगणवाडी आहे, हे मी चौकशी करेल आणि तुम्हाला पत्ता आणि तिथला नंबर मी देण्याचा प्रयत्न करेल. तर तुम्ही मला कळवा की तुम्ही कोणत्या गावाच्या आहात किंवा तुम्ही कोणत्या शहरातून आहात. ओके ताई, तुम्हाला तुमचे उत्तर मिळालेले आहे. नमस्कार ताई, मी वनिता चव्हाण, वाई येथे राहते, सातारा जिल्हा, वाई तालुका. मी माझ्या मुलाचे आधार कार्ड नंबर देऊन ई-KYC केली आहे आणि ती सक्सेसफुल झाली आहे. आता परत करायची का? नाही ताई, तुम्हाला आता परत ई-KYC करायची गरज नाही, कारण की तुम्ही तुमच्या मुलाचा आधार नंबर दिला ना सेकंड OTPसाठी. तर हे मी तुम्हाला जे सांगितलं आहे ना, हे मला महाई सेवा केंद्रातून आलेले अपडेट आहे. तेव्हा मी तुम्हाला सांगितले की तुम्ही तुमच्या मुलाचा आधार नंबर द्या सेकंड OTPसाठी. ओके ताई. पुढची ताई आहे सोनाली परदेशी. मॅडम, मी आईजवळ राहते 12 वर्षापासून. मला 2 मुले आहेत. पती OTP देत नाही, वडील नाही. तर मी मामाच्या आधार कार्डवर ई-KYC केली आहे, ती सक्सेसफुल झाली आहे, पण त्याचं आडनाव गुप्ता आहे. आईच्या आधार कार्डवर OTP प्रॉब्लेम येत होता. तर तुमच्या आईच्या आधार कार्डवर OTP प्रॉब्लेम काय येतो हे तुम्ही आधी चौकशी करा. तुम्ही महाई सेवा केंद्रामध्ये जाऊन तुम्ही ई-KYC प्लीज तुम्ही करा
कारण की आईच्या आधारवर जर तुमच्या होत असली तुमची ई-के-वाय-सी तर ते खूप चांगलं आहे. आणि जर नाहीच झालं, महाई सेवा केंद्रामध्ये जाऊन आल्यावर पण जर तुमच्या आईच्या आधार कार्डवर तुमची ई-के-वाय-सी नाही झाली तर मग तुम्ही मामाचा आधार कार्डवर तुम्ही तुमची ई-के-वाय-सी करू शकतात. ओके ताई, मला तुम्ही तुमचं हे तुम्ही करा आधी, कारण की तुमच्या आईचं जे आहे ना ते अधिकृत आहे, ऑथेंटिकेटेड आहे. त्याच्यामुळे तुम्ही प्रयत्न करा की तुमच्या आईच्या आधारवर तुम्ही तुमची ई-के-वाय-सी करण्याचा प्रयत्न करा. जर नाही झाली तर मग मी तुम्हाला सांगते उपाय, कारण की आता पटापट तुम्हाला करावं लागेल. कारण की आजची तारीख आहे 8 तारीख, पुढे फार कमी दिवस आहे. ओके ताई, तुम्हाला तुमचे उत्तर मिळालेले आहे. तरी पण जर तुम्हाला काही समस्या असली, काही अडचण आली तर मला कमेंट करायला विसरू नका, म्हणजे मी त्यावर लगेचच तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येणार. ताई, ताई प्रश्न समस्या तुमचं समाधान झालं नसेल तर मला कमेंट करा. ताई, पुढची ताई आहे समृद्धी लोवालेकर. आमच्याकडे कागदपत्रे नाही आहे, काय करावे लागेल? तुम्ही सांगितले की मुलाचे आधार नंबर चालेल म्हणून. हो, महाई सेवा केंद्रातून मला तसे अपडेट आले होते की तुमच्या मुलाचा तुम्ही आधार नंबर द्या सेकंड OTP-साठी आणि तुम्ही तुमची ई-के-वाय-सी पूर्ण करा म्हणून मी तुम्हाला तसे अपडेटनुसार तुम्हाला मी उत्तर दिले होते. ओके ताई, पुढची ताई आहे शीला भागवत. मी माझा वडिलांचा आधार नंबर टाकून ई-के-वाय-सी केली आहे, पतीपासून वेगळी राहते. हो, तर पती किंवा वडिलांचाच तुम्हाला आधार नंबर टाकायचा आहे ना सेकंड OTP-साठी, तर तुम्ही बरोबर केले आहे. वडिलांचा आधार नंबर तुम्ही टाकलेला आहे ना आणि के-वाय-सी केलेली आहे ना, मग तुमची के-वाय-सी सक्सेसफुल झालेली आहे. ओके ताई, तुम्हाला तुमचं समाधान मिळालेलं आहे, तुम्हाला तुमचे उत्तर मी दिलेले आहे. तरीसुद्धा जर तुम्हाला शंका असलं, काही प्रश्न असला तर मला कमेंट करायला विसरू नका. ताई, आता आपण बघूया पुढच्या ताईची कमेंट. ताई, प्रश्न असले की कमेंट करत राहा. पुढची ताई आहे ओम साई. मॅडम, माझे वडील वारले आहेत, वडिलांचे कागदपत्र नाहीत, तर माझे पती बेपत्ता आहेत, मला कागदपत्र काय लागतील? आता वडिलांचं कागदपत्र तुमच्याकडे नाही आहे, पती बेपत्ता आहे, तर तुमचं कुठलं कागदपत्रच नाही म्हणजे तुमच्याकडे ना, म्हणजे तुमचं डिवोर्स पेपर पण तुमच्याकडे नाही आहेत आणि वडिलांचं पण कागदपत्र नाही आहेत. तर तुम्ही काय करा, तुम्ही तुमची पहिली म्हणजे हाफ ई-के-वाय-सी पूर्ण करा आणि सेकंड OTP-साठी तुम्ही तुमच्या जवळील जे कोणी नातेवाईक आहे ना, म्हणजे सख्खा भाऊ, सख्खी बहीण किंवा तुमची आई, असे तुम्ही त्यांचा आधार नंबर द्या सेकंड OTP-साठी. ओके, पुढची ताई आहे सुरेखा. काय नाव आहे हे, काही कळत नाही, आडनाव काय आहे? ओके, जाऊ द्या. लोहगावमधील अंगणवाडी सेविका कागदपत्र घेत नाही, म्हणतात की आम्ही आधी ज्यांचे फॉर्म भरले आहे त्यांचेच घेऊ, कागदपत्र आधीची आम्ही मोबाईलने केली आहे. तर ठीक आहे, तुमच्याकडे जर कागदपत्र असतील ना तर तुम्ही तुमच्या घराजवळची तुम्ही अंगणवाडी सेविका असं म्हणत आहेत ना, तर त्यांच्याशी तुम्ही थोडं गोड बोला, व्यवस्थित बोला आणि अंगणवाडी शी म्हणजे थोडंसं कसं आहे ना, प्रेमाने तुम्ही त्यांच्याशी नातं निर्माण केलं ना, प्रेमाने बोललात ना, त्या तुमचं ई-के-वाय-सी करून देतील. आणि थोडं थांबा, त्या म्हणतायत ना की तुम्ही आधी त्यांची करणार मग तुमची करणार, हरकत नाही, तुम्ही थोडं शांततेने घ्या, तुमची ई-के-वाय-सी पूर्ण होईल. नंतर ताई आहे जया माळीताई पंढरपूरच्या. या ताई म्हणत आहेत, म्हणजे संजय गांधी निराधार योजनेवर मी जो व्हिडिओ बनवला होता त्यावर या ताईने कमेंट केलेली आहे. त्या काय म्हणतायत, ही कोणासाठी आहे ताई, ज्याला कोणी नाही म्हणून का? आम्ही बहिणी 2 आहेत, आता तरी भावाजवळ राहतोय, पुढे जर काही अडचणी आल्यास तर हा फॉर्म भरला तर चालेल का? नाही ताई, तुम्ही लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहात ना, मग तुम्हाला संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळणार नाही, कोणत्याही एकाच योजनेचा लाभ हा मिळणार आहे. प्रत्येक लाडक्या बहिणीला कोणत्या तरी एकाच योजनेचा लाभ मिळणार आहे. तर आता ताई तुम्हाला उत्तर मिळालं असेल, प्रत्येक लाडक्या बहिणीला कोणत्या तरी एकच योजनेचा लाभ हा मिळणार आहे, हा सरकारचा, आपल्या महाराष्ट्र सरकारचा नियम आहे. लाडक्या बहिणी, तरी काही समस्या असेल तर कमेंट करायला विसरू नका.